कोयना नदीला असं सोडलेलं असं भरपूर असं पाणी आणि पुलाचं अर्धवट काम आणि पलीकडच्या साईडला आमचे काळेवाडीचे मित्र शिरमाभाऊ आणि आजा मेंढर चारते ती. मी सुरेश आलो आहे आज नदीला सिद्धेश्वराच्या देवळाच्या पाठीमागं आणि इकडं असं भरपूर असं पाणी आणि सिद्धेश्वराच्या मागच्या साईडला तुम्ही बघत असाल असं असं खूप असं शेळ्याने खूप असं खायला इकडं. आणि आता मी ह्यातनंच वर जाणार आहे. यातनं तुम्ही बघू शकता आतनं मी यातनं चालत चालत वर जाणार. कृष्ण अरे मित्रांनो, आपल्या चॅनलला देवा मराठी व्लॉग या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो चला आता आपण बघूया कोयनेची पातळी. हा कोयनेचं पाणी असं भरपूर असं सोडलंय आणि मासे मारीचा व्यवसाय करणारे आमचे कुंभार नाही सॉरी लावार पाहुणे बसले ते बघा माशाला. आणि बघा पलीकडच्या साईडला दिसत असेल तुम्हाला आमचे परममित्र अजय भाऊ तो का तिथं उभा आहे आणि त्याच्या बाजूलाच पुढच्या साईडला शिरमा भाऊ असं उभा आहे. दोघं जण मेढर राखते ती आणि वाडायतच कुठेतरी वरती बसाय असणार आहे. आणि आता निघालोय हळूहळू. अर्धा सुरेश भाऊ गेले वर आणि मला सांगितलं बॅग घेऊन यायला. आता मी बॅग आणायला आलो खाली सुरेश भाऊची आणि आता जाणार आहे. अजून शिदोबाचं काय दर्शन मी काय घेतलं नाही. बळबळ सुरेश भाऊला म्हणलं मी देवदर्शनाला गेलो म्हणून, पण मी काय देवदर्शनाला गेलो नव्हतो. तर मी देवदर्शनाला गेलोच नव्हतो. मी बसलो होतो अलीकडच्या महादेवाच्या मंदिरात. तिथं चालू होतं वेल्डिंगचं काम. मास्तर होते वेल्डिंग करत होते ते बघत बसलो होतो मी. आणि म्हटलं आता तिथनं जायचं देवाच्या दर्शनाला. तर सुरेशचा फोन आला, कुठं आहेस तू, किती वेळ झाला तो गेला शहरापासून, तुला कळतं का नाही. मी एकटा शहरा काय म्हणून मी शहरापाशी आलो. मला म्हटले जावा खाली जावा आणि ती माझी ही बॅग घेऊन या खालनं जाऊ. आता ती बॅग घेतल्या आणि आता परत मी निघालो वरती सिद्धेश्वराच्या देवळाकडे. म्हणजे यातनं असं वरती यातनंच वरती जायला लागणार माझ्या सिद्धेश्वराच्या देवळाकडे. आणि अशी खूप अशी अडचण आहे. यातनं पाया बघून चालावं लागतं. दगड आहे ती दगडं माचलेली आहेत त्यामुळं एवढं काय घाबरण्याजोगतं नाही. पण याच्यात बायचान्स समजा चुकून जर जनावर बसलं असलं तर काय करायचं असाही प्रश्न असतो ना मित्रांनो. म्हणूनच आता मी परत चाललोय वरती. सुरेश भाऊची घेतल्या बॅग निघालो. आता सुरेश भाऊची बॅग घेऊन आता वर निघालो मी सुरेश भाऊ आणि बॅग घेऊन चालू आहे. आता सुरेश भाऊ निघालो मी आणि सुरेश भाऊपाशी जाणार आणि बॅग तिथं ठेवणार आणि मग जाणार सिद्धेश्वराच्या दर्शनाला. सिद्धेश्वराचं दर्शन घेणार आणि तसंच महादेवाच्या मंदिरात दर्शन घेणार. आता शेळ्या आहेत वर आणि मी आहे खाली. आता शेळ्यांची माझी गाठभेट शक्यता कमी आहे गाठभेट होणं. तरी बघू आता किती वाजले तर मला बी काय माहिती नाही. आता जातो वर बॅग घेऊन तिसनी जायचं आहे लवकर. तर बॅग घेऊन जाऊया चला मित्रांनो. आता चाललोय मी शिदोबाचं दर्शन घ्यायला. तुम्ही बघू शकता आता इथनं डायरेक्ट मी मंदिरात आत जाणार आहे. देवाचं दर्शन वगैरे घेणार आणि मग तिथूनच असं बाहेर निघणार. आज प्लॅन केला होता जायचा वर ह्याच्या दऱ्यात, पण काय कॅन्सल करून इकडे आले. आता म्हणलं सिद्धेश्वरा देवळाकडे जायचं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं. जाय सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन निघायचं आता हळूहळू घरी. 5 वाजता आले असतील आता. जय श्री सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय श्री सिद्धनाथा सिद्धेश्वरा 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 सिद्धेश्वरा. आता सिद्धेश्वराच्या देवळात देवाचं दर्शन घ्यायचं. सिद्धेश्वराच्या पायावर डोकं ठेवायचं असं दर्शन घ्यायचं आणि जायचं. जय सिद्धनाथा तुझा सदैव कृपा आशीर्वाद असू दे देवा माझ्या पाठीशी. सदैव कल्याण कर भलं कर भक्तांचं. सदैव आशीर्वाद पाठी राहू दे देवा माझ्या. जय श्री सिद्धनाथा सिद्धेश्वरा. जय श्री सिद्धेश्वरा 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 सिद्धे
स्वप्न वाटलं देवा बाप्या असू दे, सुखाचा मला ठेवू राजा माझ्या, जित्रावर चांगले ठेवू, तुझा कृपाशीर्वाद सदैव पाठी राहू दे देवा माझ्या, सदैव पाठी राहू दे देवा, सदैव पाठी राहू दे, तुझा कृपाशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवू देवा. आणि इथंच खाली गंगा माता येतात. हे सिद्धेश्वराचा चरण आहे, ती चरणकमल आहे ती. आणि हा आमच्या सिद्धेश्वराचा देवालय तुम्ही बघू शकता. सिद्धनाथा आज एकादश आहे. एकादशीला आज मी सिद्धेश्वराच्या मंदिरात आले. अजून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात कडे जाणार आहे मित्रांनो. आता चला मी घेऊन चाललोय तुम्हाला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. चला आज एकादशीचा उपवास धरून आहे मी, त्यामुळे आज आपण जायचं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. हे देवाचं कासव आहे इथलं. आता हे शंकराचा शंभू आहे इथं. आणि इथंच पुढं विठ्ठल रुक्माई आतमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. चला आता त्यांचं दर्शन घ्यायचं विठ्ठल रुक्माईचं, आणि आपण आपल्या कामाला लागायचं. तुम्ही बघू शकता हे विठ्ठल रुक्माई आणि श्री गणेश या साईडला, आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे. जय श्री पांडुरंग परमात्मा, पंढरीचा पांडुरंगा आणि ही रुक्माई माता. दोन्ही जाता इथं दर्शन घ्यायचं. असं डोकं ठेवून लोकांचं दर्शन घेतलं आणि चला आता नारायणाच्या मंदिरात जायचं आपल्याला. आतमध्ये शिवशंकर नारायणाच्या मंदिरात आलो. इथं तुम्ही बघू शकता शंकराची पिंड आहे अशी छानशी, आणि इकडे नारायणात बघा उभे. नारायण उभा आहे तिकडं, आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आणि नारायणाचं दर्शन घ्यायचं. आणि शिवशंकराचं दर्शन घेतलं की मित्रांनो तुम्हाला मी आता देवदर्शन घडवलंय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली. जय हिंद, जय महाराष्ट्र.